नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सागर सूर्यवंशी तुमच्यातलाच एक शेतकरी पुत्र आहे। आज राजकारणी लोक स्थानिक स्वराज्य संस्था कधी लागतील याच विचारात गुंग आहेत। मग कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं याचाच विचार ते करत आहेत। मग निवडणुका एकदा लागल्या की शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन त्यांच्याकडून मते कशी मागता येईल याचाच विचार ते आता करत आहेत। महाराष्ट्रात यंदा पावसाने जो हाहाकार मांडला तो तुम्ही सर्वांनी पाहिलाच आहात। आता नोव्हेंबर महिना चालू आहे तरीही पाऊस जाण्याची चिन्हे मात्र काही दिसून येत नाहीत। दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पिकाची कापणी सुरू होते, मात्र यंदा पावसाने शेत पिकाचे नुकसान केले याचा विचार करणे डोक्याबाहेरचे होऊन बसले आहे। पावसामुळे सारे पीक जमीनदोस्त झाले आहे, पीक मातीमोल झाले आहे। मीही एक पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहे। विदर्भ मराठवाड्यात जो महापुराने हाहाकार मांडला तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे। पण या पावसाच्या नुकसानीत मला वाटत नाही महाराष्ट्रातील कोणताच भाग उरलेला नाही। पाहू शकता शेतकरी शेतात जात आहेत, उभं कापलेलं पीक पाण्यात पडलेलं आहे आणि हेच पीक तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता। भात पीक कापलेलं आहे, त्याचे दाणे सुद्धा गळून त्या पाण्यात पडलेले आहेत। काही शेतकऱ्यांनी कापलेलं पीक तसेच पाण्यात पडलेलं आहे। आता शेतकऱ्यांच्या खाण्याचा प्रश्न नक्कीच निर्माण होणार आहे। शेतकऱ्याच्या खाण्याचं जाऊ द्या, पण त्यांनी बाळगलेल्या त्या जनावरांचं काय? कारण जे पीक कापलं जातं त्याचंच गवत उन्हात वाळवून वर्षभरासाठी जनावरांसाठी चारा साठवला जातो, पण हेच गवत आज सडलेलं आहे, कुजलेलं आहे आणि हे गवत जनावरांसाठी चालणार नाही। त्यामुळे जनावरांच्या खाण्याचा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। नागपुरात मोर्चा निघाला होता, शेतकरी कर्जमाफी जवळ आली होती, पण ते आंदोलन कोणी थांबवलं? राजकारण्याच्या खुर्चीत बसलेल्या त्या लोकांनी शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा गप्प केला आणि तरीही शेतकरी रडत नाही, तो फक्त मनात रडतो, बाहेर नाही। कारण त्याला माहित आहे ही जमीन आहे, हीच माझी आई आहे, ही मला पुन्हा उभं करणार। मी आज कोणावर बोट नाही दाखवत, पण सरकारने शेतकऱ्यांची न्याय करण्याची वेळ हीच आली आहे। कारण पीक गेली, गवत गेलं, पैसेही गेलं, उत्पन्नही गेलं, पण विश्वास जाऊ देऊ नका। शेतकरी आहे म्हणून उभा महाराष्ट्र आहे। हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। सर्व शेतकऱ्याच्या मनातली ही कळकळ आहे, सर्वांना शेअर करायला विसरू नका।